नमस्कार मित्रांनो राहू जवळपास 70-73 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे। प्रश्न असा उठतो, दुनिया वाचेल का बदलेल? कारण या काळात 3 राशींवर मोठे संकट येणारच आहे आणि 5 मोठ्या काळाला वळण देणाऱ्या घटना घडण्याचे योग आहेत। कारण राहू हा काही साधारण ग्रह नाही, तो विज्ञानाचा स्वामी आहे, रहस्यांचा राजा आहे। शोध, आविष्कार, तंत्रज्ञान या सर्वांचा मूलस्रोत राहूच आहे। आणि जेव्हा हा रहस्यमय ग्रह आपल्या स्वगृह शतभिषा नक्षत्रात येतो तेव्हा जगाची कथा एका क्षणात बदलू लागते। नोव्हेंबर 2025 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत राहू शतभिषा नक्षत्रात राहतील। या काळात ज्ञान आणि बुद्धीचे देवता गुरु बृहस्पती मिथुन राशीतून राहूवर आपली अत्यंत शुभ नवमी दृष्टी टाकतील। इतिहास सांगतो, असे संयोग अत्यंत विरळ असतात, परंतु जेव्हा घडतात तेव्हा जगाला हलवून सोडतात। शेवटच्या वेळी हा योग 1951 साली तयार झाला होता आणि त्यानंतर पहिला कमर्शियल संगणक जन्मला, डीएनएची रहस्यमय रचना उलगडली, पोलिओ लस आली, हायड्रोजन बॉम्बचा शोध लागला, इजिप्तमध्ये सत्ता बदलली आणि भारताने स्वातंत्र्यानंतरचा पहिला सार्वत्रिक निवडणूक प्रक्रम पार पाडला। आता तेच ब्रह्मांडीय चक्र पुन्हा 2025 मध्ये परतत आहे। हे फक्त एका ग्रहाचे गोचर नाही, तर मानव सभ्यतेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे। या संपूर्ण बदलाच्या प्रवाहात सर्वात मोठा प्रश्न आहे, राहू जेव्हा शतभिषा नक्षत्रात येतात तेव्हा कोणत्या 3 राशींवर सर्वाधिक परिणाम होतो? जगाचे राजकारण, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि आध्यात्मिक दिशा कशी बदलते? आणि सर्वात शेवटी कोणते ते 5 शक्तिशाली राहू उपाय जे हा परिवर्तनकाळ तुमच्या जीवनात शुभापेक्षा अधिक प्रभावी करू शकतात? अर्धकाय अमर योद्धा राहू, ज्यांनी सूर्य आणि चंद्राला ग्रासण्याची क्षमता मिळवली, अमृत पिऊन अमरत्व प्राप्त केले, त्यांना प्रणाम करून आपण हा प्रवास सुरू करतो। राहू हा केवळ ग्रह नाही, तो अस्वस्थ करणारी प्रगती आहे। ती ऊर्जा जी तुम्हाला पुढे ढकलते, ती जिद्द जी म्हणते, किंमत काहीही असो पण लक्ष्य मला मिळणारच। राहूची कथा ही धैर्य, धोका आणि अपार इच्छा यांच्या संगमातून जन्मलेली आहे। देवांच्या मध्ये जाऊन बसला, अमृत पिले, गळा छाटला गेला, पण इच्छा पूर्ण केली। म्हणूनच राहू म्हणजे तो जो रिस्क घेऊनही जिंकतो। आता तेच राहू आपल्या मूळ नक्षत्रात शतभिषा परत येत आहेत आणि त्यासोबत पूर्ण जगासाठी एक नवा अध्याय उघडत आहे। हा काळ फक्त राहूचा प्रभाव देणारा नाही, तर राहू शनी या मिश्र ऊर्जेने भरलेला अत्यंत गहन काळ आहे। महर्षी पराशर स्पष्ट सांगतात, शनिवत राहू म्हणजे राहू अनेकदा शनीसारखे कठीण, खोल आणि दीर्घकालीन परिणाम देतात। त्यामुळे या महिन्यात घडणाऱ्या घटना उथळ नव्हे तर दूरगामी, तीव्र आणि परिवर्तनकारी असतील। आता महत्त्वाचा मुद्दा, शतभिषा नक्षत्र म्हणजे काय? शत आणि भिषज या 2 शब्दांपासून तयार झालेले हे नक्षत्र म्हणजे 100 उपचार, 100 समाधान। हे नक्षत्र सांगते, या जगात अशी कोणतीही समस्या नाही जी सोडवता येणार नाही। राहूची गूढ ऊर्जा येथे आपल्या सर्वोच्च बिंदूला पोहोचते। कारण राहूला आवडते तिथेच अंधार, संघर्ष, आव्हाने आणि गुंतागुंत। शतभिषा म्हणजे अंधारातील प्रकाश शोधणारे नक्षत्र, संकटातील उपाय दाखवणारा मार्ग। हे नक्षत्र 27 नक्षत्रांमध्ये 24वे आहे। कुंभ राशीत 46 ते 20 अंश पर्यंत पसरलेले। आणि विशेष म्हणजे कुंभ राशीचा सहस्वामी राहू आहे। म्हणजे राशी स्वतःची, नक्षत्र स्वतःचे आणि भाव तोच ज्यावर राहू मोहित असतात। कालपुरुष कुंडलीचा 11वा भाव। 11वा भाव म्हणजे आय, लाभ, इच्छापूर्ती, अचानक मिळणाऱ्या संधींचे केंद्र। राहूला माया, नवेपणा आणि चमत्कार आवडतात। म्हणून महर्षी पराशर सांगतात, राहू 11व्या भावात अत्यंत शक्तिशाली असतात। आता कल्पना करा, राहू आपल्या स्वतःच्या राशीत, स्वतःच्या नक्षत्रात आणि आपल्या आवडत्या भावात बसले तर काय होईल? उत्तर स्पष्ट आहे, राहू आपले खरे, प्रचंड आणि परिवर्तनकारी स्वरूप दाखवतील। पण या भावामध्ये एक रहस्य दडलेले आहे। या भावाची ऊर्जा देखील राहूप्रमाणे द्वैती स्वरूपाची आहे।
याचे प्रतीक चिन्ह आहे एक रिकामा वर्तुळ, एक असे शून्य जे दोन अर्थ देते, पूर्ण रिक्तता किंवा उच्चस्तरीय आध्यात्मिक ऊर्जेचा उदय. कुंभचे प्रतीकही पहा, घडा. घड्यातून खजिना देखील बाहेर येऊ शकतो आणि विषारी सापही. आत काय आहे हे कोणी जाणत नाही. हीच आहे कुंभची मायामय प्रकृती. शतभिषा हे एक गतिप्रधान नक्षत्र आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय प्रवास, आयात निर्यात, माहितीचा सततचा प्रवाह, जागतिक नेटवर्किंग हे सर्व या नक्षत्राशी जोडलेले असते. आणि कारण राहू माहितीला प्रकाशाच्या वेगाने पकडतात, या काळात मीडिया, कम्युनिकेशन, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांच्याशी संबंधित लोकांना विलक्षण संधी मिळणे निश्चित आहे. राहूची माया आपल्याला नव्या शोधांशी बांधून ठेवते आणि म्हणूनच या गोचरात जग अनेक मोठे ब्रेकथ्रू पाहणार आहे. मानवजीवन सोपे करणारे अनेक शोध या नक्षत्राची देणगी मानले जातात. आता या नक्षत्राचे अधिपती देवता येतात वरुण. वरुण आणि राहू यांच्यात एक रोचक साम्य आहे. वरुण आधी असुर होते, परंतु तपस्या आणि दिव्य क्षमतेमुळे इंद्रांनी त्यांना देवपदावर बसवले. राहूही असुर होते, पण अमृत पिण्याच्या चातुर्यामुळे त्यांना देवतांसारखा शक्तिशाली ग्रहपद मिळाले. शनीनेही कठोर तपश्चर्येने गृहत्व मिळवले. म्हणून या नक्षत्राच्या तीन शक्ती, राहू, शनी आणि वरुण या तिन्ही त्या क्षमतेचे प्रतीक आहे जी अशक्याला शक्य बनवते. म्हणूनच या नक्षत्रात होणारा बदल कधी छोटा नसतो, तो नेहमी निर्णायक आणि युगप्रवर्तक असतो. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, गुरुची नवमी दृष्टी. 5 डिसेंबर 2025 ते 1 जून 2026 या काळात गुरु मिथुन राशीतून राहूवर आपली शुभ, संतुलन देणारी दृष्टी टाकतील. गुरु आणि राहू दोघेही विस्तार देतात, पण दिशा वेगळी. राहूचा विस्तार अनियंत्रित, तर गुरुचा विस्तार संयमी. राहूची ऊर्जा म्हणजे हवेत पसरलेला तीव्र सुगंध, क्षणात पसरतो, तीव्र असतो, पण लवकर नाहीसा होतो. तर गुरुची ऊर्जा म्हणजे फुलाचा सुवास, हळूहळू पसरतो, स्थिर असतो आणि दीर्घकाळ टिकतो. या कालावधीत गुरु राहूच्या बेचैन ऊर्जेला संतुलन, दिशा आणि सकारात्मक मोड देतील. आणि कारण मिथुन हे कम्युनिकेशन, प्रवास, नेटवर्क आणि बुद्धीचे घर आहे, या काळात जगात अंतराळ संशोधन, ग्लोबल कनेक्टिव्हिटी आणि वैद्यकीय तंत्रज्ञानात जबरदस्त प्रगती दिसेल. अर्थव्यवस्थाही नव्या चक्रात प्रवेश करेल, कारण पुढील वर्षात गुरु वेगाने राशी बदलणार आहेत आणि हे जागतिक बदलांचे मेरुदंड ठरणार आहे. राहूची ऊर्जा एक प्रकारची केऑस थिअरीसारखी असते, अव्यवस्थेतूनच नवा सिस्टम जन्माला येतो. राहू आधी उथलपुथल निर्माण करतात, त्यानंतर व्यवस्था स्थापन करतात. पुढे आपण पाहणार आहोत की कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल, कोणते उपाय प्रभावी ठरतील आणि कोणत्या मोठ्या समस्या उभ्या राहू शकतात. आता येतो मूलभूत नियम. ग्रह ज्या राशीत बसतो त्या राशीचा स्वामी त्याच्या फळांची दिशा ठरवतो. राहू सध्या कुंभमध्ये आणि कुंभचे स्वामी शनी. म्हणजेच राहूचे वर्तन काही अंशी शनीसारखे होईल. आणि शनी कुठे आहेत? मीन राशीत. मीन प्रलय, अंत, आरंभ आणि मोठ्या परिवर्तनाचे द्वार. जेव्हा राहू आणि शनी यांसारखे दोन गहन ग्रह अशा ऊर्जेत एकत्र कार्य करतात, तेव्हा परिवर्तन शांतपणे होत नाही, ते संघर्ष, विरोध आणि अस्थिरतेच्या लहरींवर स्वार होऊन येते. तुम्ही 2025 मध्ये याचा पहिला टप्पा आधीच पाहिला. नव्या आजारांचे उद्य, देशांमधील संघर्ष, आर्थिक दबाव, समाजात असंतोष, व्यवस्थेशी असहमतीचा उद्रेक. यालाच म्हणतात ट्रान्झिशन थ्रू टर्ब्युलन्स, उथळपुथळीतून जात युग बदलणे. राहूचा जन्मही समुद्रमंथनातून झाला होता. पहिले विष बाहेर आले, नंतर अमृत. राहूचा नियमही तसाच आहे. सुरुवातीला संकट आणि मग वरदान. आता राहू 11व्या भावात बसले आहेत, इच्छापूर्तीचे घर. परंतु यामागे एक मायाजाल लपलेले आहे. एक इच्छा पूर्ण झाली की पुढील इच्छा जन्म घेते. राहूचे शरीर नसते, फक्त डोके असते, म्हणून तृप्ती कधीच होत नाही. जे हवे ते हवेच. कितीही मिळाले तरी कमीच वाटते. त्यामुळे या काळात वर्कहोलिक होणे, अत्याधिक काम उचलणे, ओव्हरथिंकिंग, चिंता आणि मानसिक ताण हे सर्व वाढू शकतात. महर्षी पराशरही सांगतात,
11व्या भावातील राहू इच्छांची पूर्तता करतात, पण व्यक्तीला मायेच्या जाळ्यात अधिक खोलवर ओढतात. आणि 11वा भाव कोणाचा? 12वा आहे मोक्षाचा. म्हणजे राहू माया वाढवतात आणि आध्यात्मिकता मागे ढकलतात. हो, यश मिळेल, इच्छा पूर्ण होतील, पण त्याचबरोबर संघर्ष आणि द्विधा मनःस्थितीही निर्माण होईल. जर तुम्ही ही ऊर्जा भावनिक संतुलनाने हाताळली तर हेच राहू तुम्हाला अकल्पनीय वरदानही देऊ शकतात. आता थेट विषयाकडे वळूया, त्या 3 राशींकडे ज्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन येणार आहे. 1. तुळ राशी. तुळ राशीवाल्यांसाठी राहू जीवनशक्तीच्या भावावर प्रभाव टाकत आहे. तुमच्या संतती भावावर राहूची दृष्टी आहे. ही दृष्टी 2 गोष्टी देते: संततीला नवे अवसर आणि त्यांच्या जीवनात बदल. काही लोक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी त्यांना दूर पाठवू शकतात. काहींच्या घरात लहान-सहान गैरसमजही निर्माण होऊ शकतात. पण ही स्थिती कायमची नसते, ही फक्त मानसिक छाया आहे. जसे अंधारात झाड ही भीतीदायक आकृतीसारखे दिसते. आता येते एक गहन रहस्य: राहू शनीचा मनावर परिणाम. तुमच्या पंचम भावातून शनीची ऊर्जा राहूंना प्रभावित करत आहे. राहू जिथे बसतात तिथे विचार अनेक पटींनी वाढतात. म्हणजे तुमचे ज्ञान, शिक्षण, शिकण्याची क्षमता सर्वोच्च पातळीवर पोहोचेल. शेअर मार्केट, पंचम भाव, शेअर बाजार. राहू, जोखीम नफा. शनी, मेहनत रणनीती. जर योग्य विचार, योग्य वेळ आणि योग्य माहितीने काम केले तर अचानक मोठा पैसा येऊ शकतो. परंतु मनात भीतीही येईल: योग्य करतोय का? पैसे अडकतील का? ही सर्व राहूची मानसिक खेळी आहे, याचा वास्तवाशी फारसा संबंध नसतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा: शनीची दृष्टी थेट तुमच्या इन्कमवर आहे. आणि राहू स्वतः 11व्या भावाचे कारक आहेत. या दोन्हींच्या एकत्र प्रकाशाने धन अनेक पटींनी वाढते. हा काळ तुम्हाला 2 गोष्टी देईल: नवीन कमाईची दारे आणि कर्म करण्याची नवी संधी. कारण शनी बिना कर्म काही देत नाहीत आणि राहू बिना प्रयत्न अचानक लाभ देत नाहीत. जितका प्रयत्न तितका पैसा, तितकी ओळख, तितके अवसर. एक खास गोष्ट: राहू तुमची पितृसंपत्ती आणि आजोबांशी संबंधित भावही सक्रिय करतात. या काळात काहींना प्रॉपर्टी, जमीन किंवा एखाद्या जुन्या अडकलेल्या प्रकरणातून लाभ मिळू शकतो. परंतु पोटाशी संबंधित त्रास, आहार बिघडणे, स्ट्रिक समस्या हीही राहू गोचराची लक्षणे असू शकतात. त्यामुळे आरोग्याबद्दल सावधगिरी आवश्यक आहे. आणि शेवटी सर्वात मोठा संकेत: तुळ राशीचा हा राहू गोचर तुमच्या कर्म, प्रयत्न आणि आत्मविश्वासावर आधारित तुमच्या जीवनाची नवी कथा लिहिणार आहे. जितके शिकाल, जितके प्रयोग कराल, जितकी मेहनत कराल, राहू तितकेच देणार. हा तोच काळ आहे जेव्हा तुम्ही आपल्या कमाईचा ग्राफ 1 ते 1000, 1000 ते 1 लाख आणि तेथून कोट्यवधींपर्यंत नेऊ शकता. सीमा फक्त तुमची विचारशक्ती ठरवणार आणि राहू तुमची विचारशक्ती अनेक पटींनी वाढवणार आहे. शेवटी उपाय नक्की पहा. 2. मेष राशी. मेष राशीवाल्यांसाठी राहू जेव्हा आपल्या स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करतात आणि तेही तुमच्या कुंडलीच्या 11व्या भावातून, तेव्हा हा प्रकार साधा गोचर नसतो. तो जीवनात नवी गती, नवी कमाई आणि नव्या दिशेचा आरंभ असतो. तुमचे इन्कम आधीच चांगले असले तरी आता राहू त्यात अशी वाढ घेऊन येणार आहेत ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. विशेषतः जे लोक थर्ड पार्टी काम, कन्सल्टेशन, ॲडवायझरी, फॅसिलिटेशन किंवा सोल्युशन देणाऱ्या क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ सोन्याहून पिवळा ठरणार आहे. कारण स्पष्ट आहे: देवगुरु बृहस्पती तुम्हाला अनदेखा करत नाहीत. ते तुमच्या 4थ्या घरात, कर्क राशीत उच्च स्थितीत गोचर करत आहेत. आणि तेथून बृहस्पतीची 9वी दृष्टी थेट राहूवर पडते. हे संयोजन अत्यंत दुर्लभ असते. राहू तेव्हा धोकादायक असतो जेव्हा तो एकटा बसलेला असतो. पण जेव्हा त्याच्यावर बृहस्पतीची शुभ दृष्टी असते तेव्हा तो तेच कार्य करतो जे तुम्ही त्याच्याकडून अपेक्षित ठेवता: वाढ, संधी, मोठी कमाई, मोठे संपर्क आणि मोठी मौके. पण त्याच वेळी एक सत्यही आहे: जिथे पैसा येतो तिथे खर्चही येतात. कारण राहू कुंभ राशीत आहेत आणि कुंभचे स्वामी शनी तुमच्या 12व्या भावात बसले आहेत.
साडेसातीचा ताण, आरोग्याच्या उलघाल आणि फुकट खर्च तुमच्या दाराशी येऊ शकतात. पण चांगली गोष्ट ही की तुमचे इन्कम मजबूत असेल, म्हणजे जितका खर्च येईल तुम्ही त्याला हाताळू शकाल. परिस्थिती बिघडणार नाही, फक्त सावध राहावे लागेल. आणि शेवटी उपाय जरूर पहा. 3. मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी यावेळी राहूचा गोचर एखाद्या सामान्य भावातून नाही, तर तुमच्या 9व्या भावातून, भाग्य, दर्शन, विश्वास आणि जीवनदृष्टीच्या स्थानातून होत आहे. आणि कमाल म्हणजे शतभिषा नक्षत्रही तुमच्या राशीत सक्रिय होणार आहे. म्हणून या गोचराचा प्रभाव फक्त बाहेर नाही, तर तुमच्या अंतरंगात उतरून बदल घडवणार आहे. सर्वप्रथम बोलूया त्या क्षेत्रांबद्दल जे राहू स्पर्श करताच सक्रिय होतात: धर्म, आस्था आणि जीवनाचे सिद्धांत. 9वा भाव या सर्वांचा राजा आहे आणि राहू तो ग्रह आहे जो मनाला प्रश्न विचारायला शिकवतो, जो तुम्हाला जुन्या मर्यादांबाहेर काढून नव्या दिशांमध्ये विचार करण्याचे धैर्य देतो. या काळात एक गोष्ट स्पष्ट दिसेल: तुमच्या विचारात खोली वाढेल, नवीन दृष्टिकोन तयार होईल, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. पण त्याचबरोबर परंपरांपासून थोडी दूरीही जाणवू शकते. असे वाटेल, मी खरेच काय मानतो, माझ्यासाठी योग्य काय, मी जे आजवर मानत आलो ते का मानत होतो. आणि इथेच तुम्हाला आपल्या आंतरिक आध्यात्मिक आधाराला मजबूत करावे लागेल. जर आतमध्ये स्थिरता असेल तर राहू तुमच्या विचारांना मर्यादांच्या पलीकडे नेत नवीन आकाशाशी तुमची ओळख करून देतील. आता पाहूया राहूचा सर्वात मोठा आशीर्वाद, भाग्यवृद्धी. 9वा भाव सक्रिय झाल्यावर जीवनातील संधी स्वतःहून उघडू लागतात. नवीन ठिकाणे, नवे लोक, नवे प्रस्ताव आणि नवीन प्रवास तुमच्या मार्गात येणार आहेत. या संपूर्ण काळात देवगुरु बृहस्पतीची 9वी दृष्टी राहूला सामर्थ्य देत राहील. म्हणजे भाग्याचे दरवाजे उघडणारच नाहीत, तर अधिक जोरात उघडतील. अपेक्षा फक्त पूर्ण होणार नाही, तर त्यापेक्षा अधिक मिळेल. अनेक मिथुन राशीवाल्यांना विदेशातून मोठ्या संधी, परदेशी व्यापार किंवा अचानक दूरदेशातून धन लाभाचे योग बनतील. लांबच्या प्रवासात वाढ होईल आणि प्रमोशनची शक्यता प्रबळ होईल. पण 2 क्षेत्रात थोडी सजगता आवश्यक आहे. 1. संतती, त्यांच्या जीवनाबद्दल, शिक्षणाबद्दल, निर्णयांबद्दल हलक्या चिंता येऊ शकतात. हे नैसर्गिक नाही, हा फक्त राहूचा मनावर परिणाम आहे. 2. आई, वडील, त्यांच्या आरोग्यात चढउतार दिसू शकतात. धीर धरा, ही कायमस्वरूपी स्थिती नाही. आता एकूण परिणाम पाहूया. मिथुन राशीसाठी हा काळ अत्यंत प्रभावशाली ठरू शकतो. गुरु तुमच्या राशीत बसले आहेत. राहू तुमचा भाग्यभाव जागृत करत आहेत. याचा अर्थ तुमची प्रतिमा वाढेल, तुमचे प्रभावक्षेत्र विस्तारेल, लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील, तुमची सार्वजनिक प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढेल, अचिव्हमेंट्स येतील, तुमच्या कार्याची चमक वाढेल आणि गर्दीत तुमची ओळख अधिक दृढ होईल. आता बोलूया उपायांच्या वास्तविक शक्तीबद्दल. पहिला उपाय, वरुण गायत्री मंत्र. ओम जलबिंबाय विद्महे नील पुरुषाय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात. जलाचे स्वामी, भावनांचे स्वामी आणि श्रीकृष्णांनी विभूती योगात वर्णन केलेले वरुण देव या मंत्रातील नील पुरुषाय धीमहि हा भाग एका अधिक खोल उपायाचा संकेत देतो. नील पुरुष साधना. कारण निळा रंग राहू, शनी आणि वरुण या तिन्ही ऊर्जांचे मूलतत्व मानला गेलेला आहे. राहू शांत होतात ज्ञानाने, पण राहूची तीव्रता संतुलित करण्यासाठी त्यांची तांत्रिक दिशा नील सरस्वती साधना सांगितली जाते. या साधनेत नीलकंठ शिवांचे प्रभावही सामावलेले असते. राहू स्वतः शिवांना गुरु मानतात. त्यामुळे ही साधना राहूच्या उग्रतेला संतुलित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. पण लक्षात ठेवा, ही साधना साधी नाही. ती योग्य गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय YouTube पाहून करणे योग्य नाही. चुकीचा प्रयोग महागात पडू शकतो. मी येथे फक्त दिशा देत आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला समर्थ गुरु मिळाल्यास तुम्ही या गहन, दुर्लभ आणि अत्यंत शुभ साधनेचा लाभ घेऊ शकाल. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.